पेठ इथं रस्ता रोको आंदोलन यशस्वी. कोटंबी घाट व सावळघाट रस्ता दुरुस्तीस अखेर प्रशासनाची परवानगी. तोंडवळ फटा, चौफुली व तहसील कार्यालयासमोर 3 तास आंदोलन. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णयाची मागणी. पेठ तालुक्यातील कोटंबी घाट व सावळघाट रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने तोंडवळ फटा, चौफुली तसेच तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको व जन आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं. रस्ता रोको, हक्कांसाठी लढा आणि आमचा हक्क आमचा आवाज अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसीलदार शिवाजी गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करजी गावित, शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी, तुळशीराम वाघमारे, भाजप मंडळ अध्यक्ष नंदराम गवळी, मनसे तालुका अध्यक्ष सुधाकर राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष गिरीजी गावित, युवा नेते श्यामजी गावित, माजी सभापती विलास अलबाड, माजी उपसभापती सुरेश पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेठ तालुक्यातील कोटंबी घाट व सावळघाट रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुमारे 3 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं. मात्र वनक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात हे काम लांबवल्यानं वाहतूक धोकादायक बनली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग 848 प्राधिकरण, वन विभाग, तहसील कार्यालय, आरटीओ अधिकारी व संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणती कारवाई झाली नव्हती. यामुळे अखेर पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला. आंदोलनादरम्यान सुमारे 3 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत कोटंबी घाट व सावळघाट रस्त्याच्या दुरुस्ती व काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान पोलीस निरीक्षक गोंदके व त्यांच्या पथकानं आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पेठ तालुक्याच्या रस्त्यांसह सर्वांगीण विकासासह आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. नाही म्हणून ना साईडला गाडी लाव म्हणते. त्याचं काय करायचं आम्ही? बरं आम्ही पेपर क्लिअर करतो. महिन्याला तीन महिन्याला टॅक्स 10,000 रुपये भरतो आम्ही. हे कशासाठी भरतो? इन्शुरन्स आम्ही वर्षाचा इन्शुरन्स आम्ही 60-70,000 रुपये भरतो आम्ही. कशासाठी भरतो? आम्हाला आहे ना काही का? आम्ही समजा लेकरा बाळाला 10 रुपये देत नाहीत घरी, इकडे येऊन तुमच्या भरत्या करायचं आम्ही. काय यापुढे आमच्या तालुक्यातील कोर कमिटीचे तिथं आम्ही बोर्ड लावणार आहे. पदाधिकाऱ्यांचे नंबर राहतील. मी स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे लावेल स्वतःच्या खर्चातून. आणि मला इथं एक असं समजतं, मी जेव्हा बीजेपीचा तालुका प्रमुख होतो त्यावेळेस मी इकडच्या टोल नाक्यावरती आवाज उठवला. त्यावेळेस माझे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे होते, त्यांचा आमदार संतोष दानवे आमदार आहेत. त्यावेळेला संबंधित अधिकारी होता. त्यावेळेला मला लगेच पक्षाकडनं फोन आला, पद्माकर तू काय करतोस? हे लागेबाधे सगळ्यांचे असतात हे मला माहित आहे. पण एक अधिकारी पोस्टिंग ह्या 1-1 महिन्याचं असतं, 2-2 महिन्याचं असतं. काही कोटी रुपये देऊन यावं लागतं काय. आणि इथं जी काही सर अवैध हे आहे ना, अवैध पैसे जमा करतात वसुली, याचं तरी माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्या बाबतीत मी मास्टर आहे या तालुक्यात. तुम्हाला वाटत असेल याला काही माहित नाही, पण मी कसा येतो, कोण आहे माझं तिथं, काय तुमचं कॅमेरे सगळं माझ्याकडे आहे. पण मी ते दाखवणार नाही. मी प्रताप सर नाईक सरांना सगळा हा प्रताप दाखवणार आहे. त्यांच्या खात्याखाली हे डिपार्टमेंट आहे. माझी विनंती एकच आहे साहेब, आजपासून ह्या माझ्या गोर गरीब चालक वाहकांना विनंती आहे, अजिबात अडवू नका. जे तुम्हाला मोठं हे दिसेल असेल, आता तसं पाहिलं तर मी तहसीलदार साहेबांना दोष नाही देणार, प्रांत साहेबांची पण जबाबदारी होते. हे काय येणे गबाळे पदाधिकारी बसलेत काय? म्हणजे एखादा मटक्याचं दुकान बंद करायला दिंडोरीला प्रांत लागतो आणि इथं सर्व समाजाचे, आदिवासी समाजाचे लोक बसत. इथं प्रांत साहेबाला वेळ नाही. पत्र कशाला काढलं? झक मारायला काढलं का त्यांनी? माझं म्हणणं आहे कलेक्टर साहेबांनी किंवा प्रांत साहेबाला हे पत्र कशाला काढलंय? म्हणजे आम्ही आदिवासी असेच आहेत का? ही ट्रॅफिक आहे, ही पालघर मार्गे, नवापूर मार्गे, सटाणा मार्गे फिरवतो. हे काय आमच्या आदिवासींच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करतायत? हे चालणार नाही साहेब. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. काय गुन्हा होईल, काय होईल ते माझ्यावर होईल. बरोबर, फॉरेस्टचं येऊ द्या, कुठलाही डिपार्टमेंट येऊ द्या, मी दांडा घेऊन उभा राहतो. मशनरी बोलवा, काय व्हायचं ते माझं होईल, माझ्या कुटुंबाचं. पण सार्वजनिक रस्ता अडवू नका. आताच्या आता मशनरी लागली पाहिजे. कोण अडवा येतोय ना, मला मी कसं आडवा करायचं मी आहे, जाईल मी मध्ये जाईल. मी तुम्हाला विनंती करतो मोठी बहीण म्हणून, जर मला कोणी अडवा आलं मशीन खाली गाडील मी तिथं. आदेश आहे माझा. एका आदिवासीला भडकवू नका. मातेपुरी व्हायला किंवा नक्षीवादी व्हायला आदिवासीला वेळ लागत नाही. समजतंय. विनंती करतो, जर कोणी अडवा त्याला रस्त्यात आडवा करील मी. अनेक वेळा त्याच्यावर मिटिंगा झाल्या, मंत्री महोदयांनी मिटिंग बोलवली.
अनेक आंदोलनं झाली, रस्ता रोको झाला, परंतु रस्त्याची दुर्दशा संपत नव्हती. आणि म्हणून तालुका प्रमुख असतील, भास्कर गावित साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरवलं. खरं तर आंदोलन आपण करावं, सत्तेत आपण आहोत, मंत्री महोदय आपले आहेत, परंतु तरी सुद्धा आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ या ठिकाणी आपल्यावर येते. हे खरं आपल्याला दुर्भाग्य मानावं लागेल. कारण आजच्या काळामध्ये डिपार्टमेंटच्या साह्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि लोकप्रतिनिधी बरोबर घेऊन रस्त्याचं काम फार जोरात सुरू झालं होतं. परंतु आज आपण बघितलं तर अधिकाऱ्यांनी सर्वांनी सांगितलं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी आहेत. अडचणी पण फार मोठ्या आहेत असं दिसत नाही. एक 5 ते 6 लाख रुपये करता एवढ्या लोकांच्या जीवाशी खेळलं, हा खऱ्या अर्थानं कोणता नियम लागू होतो हेच त्या ठिकाणी कळत नाही. परंतु आज तहसीलदार साहेब असतील, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा वन विभाग असेल, या लोकांनी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून जी अडचण रस्ता सुरू करण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टरांना होती ती या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा कोणताही माणूस रस्ता बंद करण्यासाठी किंवा रस्ता अडवण्यासाठी त्या ठिकाणी जाणार नाही. आणि सार्वजनिक बांधकामने पण या ठिकाणी आपल्याला सांगितलं की येत्या 3-4 दिवसामध्ये जी काही रक्कम अदा करायची ती रक्कम त्या ठिकाणी तात्काळ 3 ते 4 दिवसामध्ये अदा केली जाईल. माझी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आता मात्र कोणत्याही प्रकारचा घोडा न करता या ठिकाणी आजच्या आज मशिनरी बोलणं येते ना, मशिनरी आगे, तर आजच्या आज त्या ठिकाणी आपण काम चालू करावं. यदा कदाचित मागच्या काळामध्ये ज्याही लोकप्रतिनिधींनी हा विषय पुढे आणला असेल त्यांना खऱ्या अर्थाने चाटाचुटा मारून आपण ते काम मात्र सुरू केलं नाही. परंतु जर यदा कदाचित आम्हाला या ठिकाणी आपण जर काम चालू झालं नाही तर मात्र गाठ आमच्या सर्वांची आहे. आणि जेव्हा सर्वसामान्य माणूस रस्त्यावर येईल त्यावेळेस मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने सळो की पळो केलं जाईल. कारण आम्ही आमच्या स्वतःसाठी किंवा इथं बसलेले जेही पदाधिकारी असतील त्यांच्या स्वतःसाठी कोणतंही हित नाही, हे सार्वजनिक हित आहे. आणि जेव्हा आम्ही त्या जनतेची तळमळ बघतो तर त्या अर्थाने खऱ्या अर्थाने पुढे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही समोर येऊ. आणि म्हणून आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये सर्व काम त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे अशी या सर्व आंदोलकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे आरटीओचा विषय या ठिकाणी घेतला. आरटीओचा विषय झाल्यानंतर आरटीओची जी काही 3 स्टार जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याची जी वागणूक असेल किंवा त्यांची उत्तरं असतील ती काही या ठिकाणी योग्य मिळाली नाही. जे आमचे जे काही बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमधून जे काही ड्रायव्हर लोक येतात त्या ड्रायव्हरांनी सुद्धा या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे मुलाखत दिली की आरटीओ हा कोण असतो वसुली करणारा हा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. मास्क घालतो, मास्क घातल्यानंतर फक्त त्याचे डोळे दिसतात आणि आम्ही त्याला आमचं सर्व कागदपत्र योग्य असताना सुद्धा 500-700 रुपये त्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागतात. त्या 500-700 रुपयाची पावती त्या ठिकाणी मिळत नाही. त्या 500-700 रुपयाचं काय होतं ते आम्हाला माहित नाही. आणि अशा प्रकारचं जर काम चालू असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे. मी त्यांच्या समवेत आपले मंत्री महोदय आहेत, त्या मंत्री महोदयांच्या समवेत आपण त्या ठिकाणी बैठक लावू आणि त्याचंही काय कोणत्या प्रकारचा हा त्या ठिकाणी आरटीओ चेक नाका आहे तो त्या ठिकाणी बघितला जाईल. हेही आश्वासन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. अनेक समस्या तालुक्याच्या आहेत परंतु अनेक समस्यांमध्ये या ठिकाणी मी सर्व जे नेते आहेत त्यांचं अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने जे काही लोकांना करता आलं नाही ते तुमच्यामुळे या ठिकाणी काही गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यामुळे नक्कीच हा जो काही बऱ्याचशा दिवसापासून जो मार्ग त्या ठिकाणी थांबला होता त्याला नक्कीच गती मिळेल.
अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि डिपार्टमेंट असेल, अधिकारी असतील, यांनाही सर्वांना विनंती करतो की बाबा आम्हालाच ये जा करायची नाही. तुम्ही लोक सुद्धा सर्व नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी या तालुक्यामध्ये येत आहे आणि या तालुक्यामध्ये येत असताना जर तुम्हाला तेवढ्या अडचणी येत असतील तर सर्वसामान्यांचं काय, म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून विचार करावा, सकारात्मक विचार करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह.